कधी निवांत बसून असा विचार केलाय का आपण की अचानक अगदी एका रात्रीत एखाद्या सर्वसामान्य घराचं नशीब आणि तिथलं वातावरण संपूर्णपणे बदलून टाकणारी ती अदृश्य शक्ती नेमकी कोणती असेल? अशी कोणती गोष्ट आहे जी क्षणात कितीही मोठ्या संकटाचं रूपांतर थेट आनंदात करून टाकते? तर आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. आजच्या या सादरीकरणात आपण श्री स्वामी समर्थांच्या त्या अद्भुत कृपेबद्दल आणि चमत्कारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे त्यांच्या भक्तांच्या घरात अगदी आजच्या काळातही घडतात. आणि विशेष म्हणजे हे केवळ कोणीतरी सांगितलेले किंवा ऐकलेले किस्से नाहीयेत, तर तुमच्या आमच्यासारख्या अनेकांनी घेतलेली ही प्रत्यक्ष प्रचिती आहे. बघा, स्वामी समर्थांचे चमत्कार हे काही केवळ 18व्या शतकातील इतिहासाच्या पानांवर मर्यादित राहिलेले नाहीत. ते आजही भक्तांच्या रोजच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरात घडत असतात. एखाद्या घरात जेव्हा स्वामींची अदृश्य उपस्थिती असते तेव्हा ती नेमकी कशी काम करते हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. म्हणूनच आपण आज अशा 7 प्रमुख चमत्कारिक गोष्टी पाहणार आहोत, ज्या स्वामी भक्तांच्या घरात आवर्जून पाहायला मिळतात. यातील आपला पहिला चमत्कार आहे अन्नाची आणि समृद्धीची अचानक होणारी प्राप्ती. आता ही गोष्ट जरा लक्ष देऊन ऐका. रामपूरच्या रावजींचा हा प्रत्यक्ष घडलेला किस्सा आहे. त्यांनी स्वामींच्या आगमनानिमित्त साधारण 50 लोकांसाठी स्वयंपाक केला होता. पण झालं काय, स्वामी आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता शेकडो लोक तिथे जमा झाले. साहजिकच रावजी आणि त्यांची पत्नी पुरते घाबरून गेले. पण स्वामींच्या आदेशानुसार त्यांनी अन्नाच्या टोपल्यांवर काही देवदेवतांच्या मूर्ती ठेवल्या आणि न बघता अन्न वाढायला सुरुवात केली. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, स्वामींच्या अन्नपूर्णा सिद्धीमुळे त्या टोपल्यांमधलं अन्न शेकडो लोकांना जेवण वाढूनही कधीच संपले नाही. भक्तांच्या घरात अन्नाची किंवा धान्याची कधीही कमतरता न भासणं हा याच कृपेचा एक भाग आहे. आता वळूया दुसऱ्या चमत्काराकडे. तो म्हणजे असाध्य रोगांवर मात आणि आरोग्याची पुनर्प्राप्ती. इथे मला मुंबईच्या जे हॉस्पिटलमधील एका जीव डॉक्टरची गोष्ट सांगावीशी वाटते. तो डोळ्यांचा अत्यंत निष्णात डॉक्टर होता, पण त्याला स्वतःच्या ज्ञानाचा प्रचंड अहंकार होता. जेव्हा तो स्वामींना भेटायला आला तेव्हा स्वामींनी त्याला थेटच विचारले, डॉक्टर साहेब, मला सांगा, तू उपचार केलेल्या किती रुग्णांनी त्यांची दृष्टी कायमची गमावली आहे? या एकाच वाक्याने त्या डॉक्टरचा सारा अहंकार गळून पडला. त्याला मानवी विज्ञानाच्या मर्यादा तिथेच समजल्या. पुढे हाच डॉक्टर स्वामींचा किती मोठा भक्त बनला हे आपल्याला माहीतच आहे. सांगायचं तात्पर्य हे की स्वामी भक्तांच्या घरात अशा अनेक घटना घडतात जिथे असाध्य आजार केवळ श्रद्धेने आणि स्वामींच्या कृपेने नाहीसे होतात. यानंतरचा तिसरा आणि अत्यंत थरारक चमत्कार म्हणजे चक्क मृत्यूच्या दाढेतून परत आणणे. हे उदाहरण बघा. बाबासाहेब जाधव नावाचा एक कुंभार स्वामींचा निस्सीम भक्त होता. एके दिवशी स्वामी त्याला बघून थेट म्हणाले, तुझ्या नावाने मृत्यूचे बोलावणे आले आहे. आता हे ऐकल्यावर जाधव साहजिकच खूप घाबरला. त्याने स्वामींच्या चरणी लोळण घेत प्रार्थना केली की त्याला स्वामींची आणखी सेवा करायची आहे. स्वामींना त्याची दया आली. त्याने आकाशाकडे बघून काहीतरी पुटपुटले आणि जवळून जाणाऱ्या एका बैलाकडे बोट दाखवून म्हणाले, त्या बैलाकडे जा. आणि काय आश्चर्य, सर्वांच्या देखत तो बैल जागीच कोसळला आणि मरण पावला. जाधवला मात्र नवीन जीवनदान मिळाले. आपल्या भक्तांसाठी काळालाही परतून लावण्याची ही ताकद घरातील एक अद्भुत सुरक्षा कवच बनते, हे नक्की. चौथा चमत्कार जो भक्तांच्या घरात पाहायला मिळतो तो म्हणजे वंशवृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचा आशीर्वाद. स्वामींची कृपा ही कधीच कोणत्याही विशिष्ट धर्मापुरती किंवा सीमेपुरती मर्यादित नव्हती. सोलापूरचा एक युरोपियन इंजिनियर स्वामींच्या दर्शनासाठी आला होता. त्याला मूलबाळ नव्हते आणि हीच त्याची सर्वात मोठी चिंता होती. स्वामींनी केवळ त्याच्याकडे पाहिले आणि सांगितले की त्याला 1 वर्षाच्या आत पुत्राची प्राप्ती होईल. आणि अगदी तसंच घडलं. घरातील अशांतता दूर करून तिथे आनंद आणि वंशवृद्धीचे समाधान देणं हा स्वामींचा एक अत्यंत महत्त्वाचा चमत्कार आहे. तर आत्तापर्यंत आपण अन्नाची मुबलकता, आजारातून मुक्ती, जीवनदान आणि वंशवृद्धी हे प्रत्यक्ष दिसणारे चमत्कार पाहिले. चला तर मग आता पुढे जाऊया आणि बघूया की यापुढचे जे चमत्कार आहेत ते अधिक सूक्ष्म आणि आध्यात्मिक पातळीवर कसे घडतात, जे घराच्या अगदी गाभाऱ्यात शांतता निर्माण करतात. 5वा चमत्कार जरा रहस्यमयी आहे. तो म्हणजे स्वप्नातून मिळणारे अदृश्य मार्गदर्शन. हे समजून घेण्यासाठी 1964 सालची पुण्यातील डॉक्टर स.वी. मराठे यांची नोंदवलेली घटना खूप महत्त्वाची ठरते. डॉक्टर मराठे हे औंध येथील एका छातीच्या रुग्णालयात स्वतः उपचारांसाठी दाखल होते. त्यांच्या अनेक मित्रांना त्यांना भेटायला जाण्याची खूप काळजी लागली होती. पण नेमकं त्याच वेळी स्वामी समर्थ त्या सर्व मित्रांच्या स्वप्नात एकाच वेळी आले आणि त्यांनी निरोप दिला की डॉक्टर मराठे हे आधीपासूनच स्वामींच्या संरक्षणाखाली आहेत, त्यामुळे कोणीही काळजी करू नये आणि तिथे भेटायला जाऊ नये. हे असं अदृश्य मार्गदर्शन भक्तांच्या कुटुंबाला कायम एका सुरक्षिततेची आणि आधाराची जाणीव करून देतं.
6वा चमत्कार म्हणजे घरातील वातावरणात येणारे निर्भयतेचे आणि मनःशांतीचे मजबूत कवच. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे. प्रचंड स्वामीबळ पाठीशिरे. आता हे शब्द बघा. हा तारक मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ती एक अतिशय प्रबळ आणि सकारात्मक ऊर्जा आहे. जेव्हा भक्ताच्या घरात हा मंत्र घुमतो ना, तेव्हा तिथली सर्व नकारात्मकता, भीती आणि चिंता आपोआप नष्ट होते. स्वामींची ही शिकवण भक्तांना हे समजायला मदत करते की जन्ममृत्यू हे केवळ खेळ आहेत आणि स्वामी पाठीशी असताना कशाचीही भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. हे आध्यात्मिक शांतीचं कवच घराला खऱ्या अर्थाने एक सुरक्षित आश्रयस्थान बनवतं. आता आपण पोचलो आहोत 7व्या आणि सगळ्यात मोठ्या चमत्काराकडे, तो म्हणजे स्वामींचं शाश्वत अस्तित्व आणि त्यांनी दिलेले वचन. 1856मध्ये स्वामी अक्कलकोटला आले आणि सलग 22 वर्षे त्यांनी तिथे वास्तव्य केले. त्यानंतर 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी वटवृक्षाखाली महासमाधी घेतली. पण मित्रांनो, ती महासमाधी म्हणजे कोणताही शेवट नव्हता, तो एका शाश्वत प्रवासाचा आरंभ होता. म्हणूनच त्यानंतरही आजतागायत हजारो भक्तांना त्यांच्या घरात स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येतच आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा असा आहे की महासमाधी घेण्यापूर्वी स्वामींनी उच्चारलेले ते अंतिम शब्द, कोणीही रडू नये, मी नेहमी सर्व ठिकाणी उपस्थित असेन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला ओ देईन. आणि हो, हे वचन आजही पाळले जात आहे. भक्तांच्या घरात जाणवणारी ती सकारात्मक ऊर्जा, संकटाच्या वेळी अचानक मिळणारी मदत, हे सर्व याच वचनाचे जिवंत पुरावे आहेत. तर हे ते 7 चमत्कार आहेत. अन्नाची समृद्धी, आरोग्याची प्राप्ती, मृत्यूपासून संरक्षण, वंशाचा आशीर्वाद, स्वप्नातील अचूक मार्गदर्शन, मनाची निर्भयता आणि स्वामींची शाश्वत उपस्थिती. या 7 गोष्टी एकत्र आल्या की कोणत्याही सर्वसामान्य घराचं रूपांतर एका पवित्र आणि शांत मंदिरात होतं. शेवटी एक विचार नक्की करण्यासारखा आहे. स्वामींची ही अदृश्य कृपा आजही आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे. पण प्रश्न हा आहे की ही कृपा अनुभवण्यासाठी आपले हृदय आणि आपली श्रद्धा खरोखरच तेवढी खुली आहे का? यावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात एवढंच. मला खात्री आहे की यातून तुम्हाला नक्कीच एक नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाला असेल.